निवडणूक म्हटलं की उमेदवार आपला प्रचार कशा प्रभावीपणे मतदारांसमोर राबवणार यासाठी अनेक शक्कल लढवत असतात। वर्ध्यामध्ये आज व्यंगचित्रकार हरिभाऊ गुजरकर यांनी व्यंग काढलेले आहे। आपण पाहू शकत आहात वर्धेच्या समस्या इथे मांडलेल्या आहे। एकीकडे गटार लाईन असो, रस्ते असो, पाण्याचा प्रश्न असो, अनेक प्रश्न या व्यंगचित्रातून त्यांनी मांडलेला आहे। मराठीमध्ये असं म्हणतात की व्यंगचित्र नाही तर हा एक लुचुंडाच त्यांनी भाजपाला काढलेला आहे। भाजप ताशे त्यांनी ओढलेले आहे। कुठे रस्त्याचा प्रश्न असो, हॉस्पिटल असो, अनेक प्रश्न यांनी प्रभावीपणे मांडलेले आहे। आज आपल्यासोबत हरिभाऊ गुजरकर आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। या माध्यमातून आपण काय संदेश देताय? या माध्यमातून माझा एकच उद्देश होता की जे हे व्यंगचित्राचं आणि त्याच्या ज्या कॅप्शनचं जे माध्यम आहे इतकं प्रभावी आहे की इतर कोणत्याही पॉम्पलेट्स किंवा बॅनर्सवर हे मात करून जातं हे मला माहीत आहे। याच्या अगोदर मला अनुभव होता आणि माझ्याजवळ ती कला असल्यामुळे मी ह्या समस्या या चित्रकलेच्या माध्यमातून, व्यंगचित्राच्या माध्यमातून सुज्ञ नागरिकांसाठी मांडल्या। याच्यातून काय संदेश आहे? माझा याच्यातून संदेश आहे की नागरिकांनी जागरूक व्हावं। ज्या समस्या उमेदवार पहिले मांडतच नाही आणि त्याचा निवडून आल्यावर कधी ते त्याचा उपयोगी करत नाही, त्याच्यावर त्याचे विचार करण्याची सुद्धा पात्रता नसते किंवा गरज नसते, त्यांनी या आता निवडणुकीच्या अगोदर जर मांडल्या लोकांसमोर तर त्याच्या या प्रयत्नाचा प्रभाव सामान्य जनतेवर पडू शकतो। आपण एक कला इथे दाखवलेली आहे, पण अनेक जनता प्रलोभनावर बळी पडतात, त्यांच्यासाठी काय आहे? प्रलोभनावर बळी पडणारे लोक वेगळे आहेत आणि कलेची कदर करणारे लोक वेगळे आहेत। ते क्षेत्रच वेगळे आहे। त्याच्यात त्यांना तुम्ही रात्री आपलं एक बाटली देऊन द्या, 10-5,000 रुपये देऊन द्या, ते तुम्हाला हो म्हणतील आणि तुम्हाला वोटिंग करतील याची गॅरंटी नाही। पण त्याच्या मनावर जर या चित्रांचा प्रभाव पडला तो त्या पैशावर मात करून जातो। जर या चित्राचा प्रभाव पडला तर त्या पैशांना सुद्धा मात करतो असा संदेश सुद्धा त्यांनी इथे दिलेला आहे। निवडणूक आणि प्रचार याचा कॉम्बिनेशन हे अलगच असतं, कारण प्रचारामध्ये रिक्षा आपल्याला दिसतीलच, त्याबरोबर बँड बाजा दिसतात, पण वर्ध्यामध्ये धम्मा यांनी वेगळाच काहीतरी इथे प्रचार करताय। काय सांगाल, नेमका प्रचार कशा पद्धतीने करताय? तर आम्ही खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा कर्डक व नामदेव ढसाळ, अमर शेख यांच्या प्रेरणा घेऊन मी माझ्या शाहिरीला समाजासाठी समर्पित केलेला आहे। पण आज समाजाचं राजकारण्यांनी जी धुडीस लावलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की आमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत। एखाद्या शायरीतून संदेश द्यायचा राहिला तर कोणती शायरी राहील? नक्की मी आपल्यासमोर मी सुधीर भाऊ पांगुळ यांच्या प्रचारार्थ आलेलो आहो, तेव्हा सुधीर भाऊसाठी एक गीत मी म्हणणार आहो। भाऊ सुधीर नेता खंबीर, अरे भाऊ सुधीर नेता खंबीर, बोले जनता सारी, पंजा तुतारी पंजा तुतारी, तुमली वर्धा नगरी, पंजा तुतारी तुमली वर्धा नगरी। सुधीर भाऊ नेता खंबीर, भाऊ सुधीर नेता खंबीर, बोले जनता सारी, पंजा तुतारी तुमली वर्धा नगरी, पंजा तुतारी तुमली वर्धा नगरी। भोके भोके के भाजप वाले, रस्ते सड़क आन नाले, कमिशन खोरी भ्रष्टाचारी, कमिशन खोरी भ्रष्टाचारी, मिटवू चमचे गिरी, पंजा तुतारी तुमली वर्धा नगरी, पंजा तुतारी तुमली वर्धा नगरी। भाऊ सुधीर नेता खंबीर, भाऊ सुधीर नेता खंबीर, बोले जनता सारी, पंजा तुतारी पंजा तुतारी तुमली जनता
सारी पंजातून तारी दुमदुमली वर्धा नगरी. चमचेगिरीसाठी सुद्धा शाहिरी यांनी गायलेली आहे आणि एक संदेश सुद्धा दिलेला आहे की जो आपल्या भ्रष्टाचार करेल त्यांना निवडून देऊ नका, जो खरंच वर्धेचा विकास करेल त्यांना निवडून द्या, असा संदेश सुद्धा त्यांनी या शाहिरीच्या माध्यमातून जनतेला दिलेला आहे. नवराष्ट्रकर्ता ऋणाल ढोक, वर्धा.